सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. म्हणून आजही वृंदावनची माती कृष्णाचं नाव घेत नाही. लाखो लोक जरी गेली वृंदावनला यात्रा घेऊन, तर प्रत्येक यात्रेकरूला घेऊन जाणारा रिक्षा मुसलमानाचा असतो. मुसलमानाच्या रिक्षाला हॉर्न नसतो. मुसलमान रिक्षावाला सुद्धा लोकाला गर्दीतून बाजूला करताना एकच शब्द म्हणतो, बाईजी राधे राधे. कृष्णाचं नाव. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. आजही ती माती जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरि बोल. सारंग राग, सारंग. जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा 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 राधा. जय जय राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा, जय जय राधा 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 राधा. जय जय राधा. फक्त राधेचंच नाव घेतं वृंदावन, गवळणीचंच नाव घेतं. का? तेवढं प्रेम केलं. तेवढं प्रेम केल्याचा परिणाम पाती गोवळी खाय त्यांचे उष्टावळी. विठोबा रखुमाई असतो तो थोडासा सांगायचा. एखादं चरण सोडायचे आणि विठोबा रुक्माईचा करून भगवंताच्या लीला सांगायच्या. कारण जेवढ्या लीला मी सांगेल तेवढं मला पुण्य लागतं, आणि जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला पुण्य लागतं. फक्त एक करायचं, डोकं लावायचं नाही. मी सांगण्यात मला पुण्य, तुम्ही ऐकण्यात तुम्हाला पुण्य. कितीही वेळेला ऐका पुण्य मिळेल, कितीही वेळेला सांगा पुण्य मिळेल. डोकं लावलं तर डोकं फुटेल. 12 गाव अग्नी कसा गिळला, 16,108 बायका कस काय केल्या ते जमणार नाही. डोकं लावायचं नाही, फक्त ऐकायचं. वसुदेवा देत देवकी बहीण ऐका. हो, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका.
आकाशाची वाणी सांगत असे, कंसामाने हा भरवसा बोलण्याचा 8वा मुलगा तुला मारणार, अशी आकाशवाणी झाली. कंस मामानं हातामध्ये शस्त्र घेतलं, बहिणीलाच मारून टाकतो असा हात बेत धरला. हात तो धरला, वसुदेवी मारू नको, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवलं. 1 2 3 4 5 6 मुलं मारली. 7वा गर्भ योगमायेने नेला. 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. इतकी सुंदर दिसायला लागली देवकी माता. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत छान दिसायला लागली, कारण तिच्या पोटी भगवान जन्माला येईल. या देशात 2-3 माता फार गोड आहेत की त्या आईनं आपल्याला फार सुंदर मुलं दिली. एक राष्ट्रमाता जिजाऊ आहे की त्या जिजाऊनं आपल्याला शिवाजी राजा दिला. सांगू द्या, एवढ्या आया बसल्यात ना कीर्तनाला जामगावच्या, जरा प्रत्येकीनं घरी घेऊन जा. जिजाऊ महासाहेबांचं माहेरचं आडनाव जाधव होतं, जिजाऊ महासाहेबांचं सासरचं आडनाव भोसले होतं. सिंदखेड राजाची जिजाऊ शहाजीराजे भोसल्यांना समर्पण केली वेरूळ लेणीला, आणि विदर्भातली मुलगी मराठवाड्यात आली आणि शहाजीराजांची पत्नी झाली. लखोजीराव जाधवांची लाडकी कन्या जिजाऊ मासाहेब शिवाजीराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना देण्यात आल्या. दोघेही निजामशाहीमध्ये काम करत होते, भोसले पण आणि जाधव पण. निजामशाहीनं मराठ्यामध्ये भांडण लावलं. आपलेच लोक आपल्यामध्ये भांडण लावतात, त्याचं वाईट वाटतं. आपापसात भांडत जाऊ नका. आपापसात भांडणं चांगली नसतात. आपापसात भांडल्यामुळं तर आतापर्यंत आपण मागं राहिलो. आपापसात कधी भांडू नका. सगळ्यांना एकत्रित धरून चाला, फार गरजेचं असेल. आपापसात भांडणं चांगली नसतात रे दादा. निजामशाहीनं मराठ्यामध्ये भांडण लावलं, हत्ती पिसाळला, आणि भोसलेंच्या जाधवरावांच्याकडून तो हत्ती मारला गेला. तो हत्ती भोसलेंचा होता. आमचा हत्ती मारला म्हणून तिकडच्या हत्तीला भोसलेंच्या सरदारांनी मारलं. युद्ध पुन्हा भिडलं. या युद्धामध्ये भोसलेंच्या तलवारीनं जिजाऊ महासाहेबांचा सख्खा भाऊ मारला गेला. दत्ताराव त्याचं नाव. दत्ता पाटील खाली पडला. ऐका, दत्ता जाधवराव खाली पडला, आपला मुलगा जमिनीवर पडला, भोसलेंच्या तलवारीनं आपला पोरगा पडला. ही बातमी लखोजीरावांना कळाली. 60 वर्षाचा म्हातारा रणांगणामध्ये उतरला. ऐका रे, आपल्या मनातली तलवार काढली. भोसलेचा एक सरदार कापायला लागला. जो येईल तो कापायचा, जो येईल तो कापायचा. आता त्या तलवारी भोसलेंच्या दिशेने पळत होत्या, आणि त्या युद्धामध्ये ज्याला आपली लाडकी कन्या दिली तो शहाजी राजा उभा होता. युद्ध आपसात चांगलं नाही. लखोजीरावांची तलवार, तळपती तलवार पोराचा बदला घेण्यासाठी आता शहाजीराजांच्या तलवारीवर आदळली. ज्याला लाडकी कन्या दिली त्या जावयाच्या तलवारीवर तलवार आली. इतिहास नीट ऐकत जा. युद्ध आपापसात भिडलं. आता एकतर बाप संपल, नाही तर कुंकू संपल, असं युद्ध सुरू झालं. जिजाऊ मासाहेब युद्ध पाहत होत्या. ऐका रे, कुणाच्या पोटी वाघ जन्माला येतो, कोणती मा भाग्यवान असते. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या मेनातली तलवार काढली. पाहते तर समोर बाप आहे 60 वर्षाचा, 35 वर्षाचा मालक आहे, नवरा आहे, एका बाजूला कुंकू आहे, एका बाजूला जन्म देणारा बाप आहे. आपल्या मेनात ती तलवार बाजूला काढली. ऐका, आणि ती तलवार आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, अगोदर माझ्याशी युद्ध करा. बाबा, अगोदर मला पाडा, माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येत असतो, कोणाच्याही पोटी येत नाही. वाघिणीचं काळीज लागतं महाराज. इथं 5 दिवस बायको माहेरी जाऊ दिली नाही तर 15 दिवस बोलत नाही. हा, लग्न झालेलं आहे माझं, मला अनुभव आहे त्याचा. बरं, बापाला तलवार आडवी लावते, काय आई असेल महाराज. म्हणून जिजाऊ महासाहेबांच्या पायाचं दर्शन घेऊ नका, जिजाऊ महासाहेबाच्या पोटाचं दर्शन घ्या. तिच्या पोटानं आपल्याला शिवाजी राजा दिला. चला, तसंच देवकी मातेचा गर्भ फुलला, सुंदर दिसायला लागली. मात्र कंस जळायला लागला. कंसाचे हृदय जळत असे. 8वा येणार, 8वा येणार. 12 वाजून 15 मिनिटं झाल्यामुळं 9 महिने 9 दिवस निघून गेले. आयोनी संभवन हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की देव भगवान प्रगट झाला. 8 वर्षाची मूर्ती आणि 8 वर्षाच्या मूर्तीने संदेश दिला. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मला गोकुळाला नेऊन घाला. टोपलीमध्ये घातलं. वेळ कमी आहे, यमुना मैयानं रस्ता दिला. नंद बाबाच्या वाड्यावर आपला पोरगा ठेवला, पोरगी आणली. रडे माया करी आकांत
नामा म्हणे उठती दूध कंसाला कळालं आठवा नव्हता आठवी होते गरगर फिरवली मारणार तिने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा दे सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली हजारे महाराज आणि तिने शेजारी यशोदेचा मुलगा पाहिला सगळ्या गावात बोबाटा झाला म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल नंद घरा नंद भयो जय कन्हैया हो हो सगळ्या गावात बोबाटा यशोदेला मुलगा झाला नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला सगळ्या गावात वार्ता पसरली आता महाराजांनी प्रमाण दिलं तसं सगळ्या गावात माहिती पडलं आता काय असायचं पूर्वी एखाद्या राजाला गावच्या सरपंचाला श्रीमंत माणसाला मुलगा झाला की गावातल्या सगळ्या महिला त्या महिलाला भेटायला जायची कोरोनानं वाईट केलं कुणी कोणाला भेटायला जाय ना काय रोग आला महाराज बेकार रोग आला कुणीच कोणाला भेटायला महाराज विचित्र मास्कच लावून यायची पाळी आली आधी आमचे नगरे महाराज आले हार आणला त्यांनी माझे लय जीवाची माणसं आहे हांग्याची प्रत्येक कीर्तनाला हार घेऊन येतात भेटतात ती मास्क लावून आले तर 15 मिनिटं मला ओळखायलाच नाही लांब झाली माणसं बाप मेला तर पोरगाच मातीला नाही गेला बाकीच्या लाडानं वाढवलेल्या शिकवलेल्या मुली सुद्धा माईच्या मातीला नाही आल्या कोरोनात वाईट झालं राहिला नाही का सगळ्या गावातल्या महिलांना माहिती झालं बाई राजाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला गावच्या पाटलाला मुलगा झाला सगळ्या गावातल्या मंडळी यांनी सांगितलं एक धावे एकी बुडी ताटी वाटून निघाले यशोदेच्या घराकडे रांगच लागली आता एवढ्या गवळणी काय कमी नाही तिथं त्या गवळणीची रांग जर आपण लावली तर पहिली गवळण मंडपात दुसरी गवळण गावात जाईल अशी रांग लागली पहिली गवळण मात्र श्रीमंत होती श्रीमंत असल्यामुळे एक मुठभर सोनं घेऊन गेली होती काय घेऊन गेली ती सोनं माझी विनंती असेल तुम्ही सोनं नेऊ नका पण सप्त्याला येताना तुमच्या जवळचे 500 रुपये आमच्या संस्थेला द्या या सप्ताहाला द्या हे जर तुम्ही दिले ना तुम्हाला मी सांगणार आहे पुढे याचं काय होतं ती मुठभर सोनं घेऊन आलती देवाला पाहायला श्रीमंत होती बिचारी मुठभर सोनं घेऊन आलती रांगेला उभी होती पहिलाच नंबर लागला तिचा बाकीच्या बऱ्याच जणी रांगेत उभ्या होत्या 2 3 5 10 20 25 पहिली आली बुवा पहिलीचं भाग्य पहिलाच नंबर लागला घरामध्ये गेली बरं का तिनं तो पोरगा हातामध्ये घेतला ती सोन्याच्या मूर्त्याच्या चेहऱ्यावरून अशी ओवाळून टाकली पाहिला पोरगा आली बाहेर जशी बाहेर आली तशी आता या रांगेमध्ये ज्या उभ्या होत्या ना त्यांनी तिला विचारलं काय ग काय भाग्यवान आहेस पहिलाच नंबर आला तुझा आमचा 2 वाजता येणार आहे एक जण म्हटली बाई माझा तर 4ला एक जण म्हटली बाई मला उन्हात उभं राहायचं एक जण म्हटली बाई माझा तर संध्याकाळीच येणार आहे बाई काय भाग्यवान आहेस पहिलाच नंबर आला कसा दिसला ग तिचा मुलगा तुला ती म्हटली बाई खरं सांगू मी गेले होते एक मुठभर सोनं घेऊन त्याला पाहिला जास्त वेळ पाहिलं त्याला त्याच्या चेहऱ्यावरून सोनं ओवाळून टाकलं पण तो दिसला मला पण तो कसा आहे ते सांगता येत नाही का त्यानं माझं मन वेधून घेतलंय
जोरात वाजा, जोरात जरा. ते वेधलेले मन, त्यानं माझं मन वेधून घेतलं. आता तो कसा आहे ते सांगता येत नाही. दुसरी गेली, दुसरी जरा थोडी गरीब होती, चांदी घेऊन गेली होती एक मुठभर, एवढी पण गरीब नव्हती. चांदी ओवाळून टाकली. ती बाहेर आली, तिनं सांगितलं, बाई तुला दिसलाच नाही, तुझं मन वेधून घेतलं. माझं असं झालं. सावळे परब्रह्म आवडी या जीवा. बाई तो मग पाहिला, मने मन रामिवा घर केले. माझ्या मनामध्ये त्यानं घर केलंय. तिसरी गेली, तिसरी म्हटली, बाई सावळा देखील आनंदाचा. चौथी म्हटली, बाई तुमचं वेगळंच झालं, ठाईचाची काळा अनादि बहु काळा. पाचवी म्हटली, बाई पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतला, कुणाला निळा, कुणाला पांढरा, कुणाला काळा, कुणाला सावळा, कुणाला गोरा, प्रत्येकीचा वेगवेगळा दिसायला लागला. पाण्यामध्येच आपले 12:30 वाजायला लागले. ऐका, देव पाण्यातले मजा आहे महाराज. म्हणून सांगतो, या जगात तुम्हाला काही पाहता नाही आलं तरी चालेल, पण एकदा तरी माझा विठुरायाला पंढरपूरला पाहून या, एकदा तरी पाहून या. तो का म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या जगात, त्याच्यासारखं दुसरं काही नाही महाराज. ऐका, काय व्हायचं, देवाला पाहिला तर 4 दिवस झाले ते देवाला जन्म होऊन. देवाला पाहायला जायचं या गवळणी, सकाळ दुपार संध्याकाळ जायचे, झुंडाची झुंडा जायचे. पण ते काय असायचं, देवाला पाहायला जाणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना दरेकर महाराज, त्या MH 12, MH 13, MH 14, MH 15, MH 16, MH 17, MH 18, MH 19, MH 20, MH 21, MH 22, MH 23, MH 24, MH 25. हे कुठली पाशिंग नाही, या वयाच्या पोरी होत्या. MH 12 ते MH 25 या वयाच्या मुली. सकाळी एकदा नवीन मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या. दुपारी एकदा नवीन मेकअप करायच्या, वेगळीच साडी घालायच्या. संध्याकाळी एकदा नवीन मेकअप करायच्या, वेगळीच साडी घालायच्या. आणि यशोदेच्या घरी कृष्णाला पाहायला जायचे. जरा ऐका, फार गोड उदाहरण आहे. जायचे, पण असे 4 दिवस सारख्या त्या सकाळ दुपार संध्याकाळ नवीन मेकअप नवीन साडी जायचे. एक गोकुळामध्ये 2 मजल्याची इमारत होती आणि दुसऱ्या मजल्यावर एक MH 95 राहिलं होतं. हातामध्ये काठी आलेली म्हातारी बिचारी वरती राहिली. ती वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं, बाई पोरी सकाळी जातात, दुपारी जातात, संध्याकाळी जातात. संक्रांतीचा सण तर मागच होऊन गेला, हळदी कुंकाचा कार्यक्रम होऊन गेला, गावातला सप्ताह होऊन गेला. मग पोरी जातात कुठं द्या. 95ची डोळे जरा कमी, कानपूर लाईन खराब झालेली होती. तिला काही मिळत नव्हतं गावात काय झालं. ती नुसती एवढंच म्हणायची, बाई जातात कुठं या पोरी. दम नाही निघाला तिला बाजीराव महाराज बरं का 95ला. आणि ती काठी टेकत काठी टेकत काठी टेकत या ज्या MH 12 ते MH 25च्या पोरी होत्या ना, यांना आडवी आहे. आता पोरींना कुठं म्हातारी जमत असते तुमच्याकडे कसं काय? पोरींना आता 25-22च्या पोरींना 95 जमत असते. ते पोरी म्हटलं, होय थर्डे बाजूला कशा मदत तुझं. ती म्हातारी म्हटली, अगं काय म्हणायचं तर म्हणा ग, मला काय म्हणायचं तर म्हणा, म्हातारी म्हणा, डंगरी म्हणा, काय म्हणा. पण तुम्ही जाता कुठं इकडं, सकाळी नवीनच साडी घालता, दुपारी वेगळाच मेकअप करता, संध्याकाळी जाता कुठं. ते पोरी म्हटलं, तुला अजून माहिती नाही म्हातारी. म्हटलं काय? अगं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. या डॉक्टर या पुढे. विठाला विठाला त्याच्या पोरी जायची. ती म्हातारी म्हटली, पोरी म्हटलं, तुला माहिती नाही म्हातारी अजून, यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. बाई कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? कृष्ण, गोविंद, मुरलीधर, कन्हैया, कान्हा, सखा. एवढे नाव 95ने ऐकले. 95ची म्हातारी म्हटली, बाई 4 दिवस झाले, जा जा जा. पोरी गेल्या निघून. म्हातारीनं जायचं ठरवलं यशोदेच्या पोराला पाहायला डॉक्टर. पण ती झालं काय, तिला वाटलं बाई पोरीने तर लय भारी मेकअप केला, पोरीने तर लय भारीतल्या साड्या नेसल्या. माझं काय मत होतं, तिनं तसंच जायला पाहिजे होतं. पण 95नी दुपारीच आंघोळ केली, थंडी जमत नव्हती तिला. दुपारीच आंघोळ केली. तर दुपारी आंघोळ केल्यावर तिच्या बापानं तिच्या लग्नामध्ये तिला पैठणचा शालू दिला होता. तो पैठणचा शालू कसा होता ऐका, हजारे महाराज सांगतात. पैठण
एकच मिनिटात शालू सांगितलं त्यांनी आपल्याला. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमर पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमर नत घालून ग सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणचा. भारीतला शालू केला 1 लाखाचा त्या काळातला. 95नी काढला. योगायोगानं त्या 95 गवळणीचं नाव मालू होतं. काय नाव होतं तिचं? मालू होतं. मालू ऐका, मालूनं शालू काढला. हजारी महाराज म्हटले तसा होता शालू. भारीतला शालू काढला. वय 95 होतं. दुपारी जांघोळ केली होती. शालू नेसला पण घोटाळा असा झाला. प्रवीण महाराज त्याच्या डोळ्यानं धोका दिला. मालू नेमका शालू उलटा नेसला. मालूचा शालू उलटा झाला. किनारपट्ट्या होत्या त्याला. जवळ कारखाना आहे का इथे एखादा? कारखाना आहे ना, नगरला आहे ना. ते जवळचं कारखान्याचं चित्र होतं त्याच्यावर. असं कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाचे झाडं, कारखान्याचं चित्र रेखीव काढलेलं होतं त्या शालूवर. मालून तो शालू नेसला पण डॉक्टर काय झालं, तो शालू झाला उलटा. कारखान्याचा भोंगा झाला उलटा. म्हणजे चित्रात ऊस खाली पडला, चाकं वर गेली. मालू नेसली उलटा शालू. एवढ्यावर थांबली नाही ती. पोरीचा मेकअप पाहिला होता तिने. 95ची ती वय तिचं. तिने ती मेकअपची किट घेतली हातात. लाली लागली हाताला. लाली लावतात होटाला, लावायचीच होती. तिच्या हाताने असा लखवा दिला. वय 95 होतं ना. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात. हाताने लखवा दिला. काजळ लागलं होटाला. गप्पा नाही प्रमाण देतो ऐका. होतो पे काजळ नैनो मिलाली. होठों पे काजल नैनों में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दिवानं झालं पाहिजे. आनंद आहे आज डॉक्टर आलेत कीर्तनाला. हे मंडप साऊंड जो खर्च उचलतो ना, तो सप्त्यासाठी दिवाना झालेला असतो. पुन्हा ऐका, जी माणसं दिवानं होत असतात ना, त्यांना जीवनात कधी कमी पडत नाही. आता टाळी वाजव. जी माणसं दिवानं होत असतात ती माणसं कधीच अपयशी नसतात. त्यांना यशच मिळत असतं. जी माणसं दिवानं होतात, अरे 9.5 महिने देश बंद होता. छोटी मोठी कलाकारांना सप्ते नव्हते, वाजवायला नव्हतं, गायला नव्हतं. 9 महिने खाण्याची पंचायत झाली होती काहीची. पण काही माणसानं अंगावरलं धोतर काढलं नाही, कपडे काढले नाही. काहीनं मात्र सगळंच त्याग केलं. याच ती माणसं फसली महाराज, निघून गेली ती. त्यांना आता कोणी विचारणार नाही. ज्यांनी दिवानं होऊन परमार्थ केला त्यांना नक्की यश मिळालं. बघा, खरंच सांगतो, दिवानं झालं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात दिवानं झालं पाहिजे. एवढा सुंदर सत्ता योगेश महाराजांनी ठेवलाय. त्यांचं आमच्यावर विशेष प्रेम आहे की महाराज तुम्ही महाराष्ट्रभर सुंदर काल्याचं कीर्तन करता, एवढं गोड तुम्ही बोलता. तुम्ही आमच्या जामगावला यावं आणि आम्हाला प्रबोधित करावं असा त्यांचा अट्टहास आहे. म्हणून जाताना सांगतो, दिवानं बनलं पाहिजे. आता 2020ला दिवाळीच्या सणाला कोल्हापूर जिल्ह्यातला एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा शहीद झाला. जरा ऐका. 18 वर्षाचा असताना 2018ला तो ऋषिकेश जोंधळे बापाला म्हणत होता मला सीमेवरती लढायला जायचं. तर बाप म्हणत होता राजा 50 एकर जमीन आहे आपल्याला, एका एकरमध्ये 100 टन ऊस निघतो अशी आपली माती आहे. आपल्याकडे लोक पैलवान व्हायला येतात रे राजा. एकारची माणसं कुठं सीमेवरती लढायला जात असतात का राजा? बाप म्हणत होता पोराला, ऐका बा. पोरगा म्हणत होता नाही बाबा, देव देशान धर्मा प्राण घेतल हाती, शूरा मी सरदार आम्हाला काय कोणाची भीती. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करी, ये जवानी जोखों में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. बाबा मला सीमेवरती लढायला जायचं. 2018ला पोरगा सीमेवरती लढायला गेला. रे दिवानं कशाला म्हणतात ऐका. 2018, 2019 आणि 2020 देशाच्या मातीसाठी ऋषिकेश जोंधळे सेवा देऊ लागला. 2020ला कोरोना आला, कोविड आला.
देश बंद झालं, जग बंद झालं, एसटी बंद झाली, रेल्वे बंद झाली, कीर्तनं बंद झाली, भजनं बंद झाली, वारी बंद झाली, टाळ बंद झाला. या विश्वातले सगळे माणसं घरामध्ये बसली होती, पण सीमेवरचा जवान मात्र घरी नव्हता. त्याला मात्र सुट्टी नव्हती. तो बंदूक घेऊन देशाच्या सीमेसाठी लढत होता. कोणाला सुट्टी मिळत नव्हती. 2 वर्षापासून ऋषी गावाला गेला नव्हता. अरे ऐका रे, आता दिवाळीचा सण जवळ आला. देशामध्ये कोरोनानं हाककार माजवला होता आणि त्या कोरोनाच्या काळात 25 सैनिकांना सुट्टी मिळाली आणि त्या 25 सैनिकांमध्ये ऋषिकेश जोंधळेचं नाव आलं. त्यानं ते लेटर वाचलं. आनंदानं गावाला मेसेज गेला, ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्त को सलाम दे. गावात बातमी आली, ऋषी गावाला येणार. अरे आईनं दिवाळीच्या सणाला लेकराला आवडतं ते करायला सुरुवात केली रे दादा. बापानं घरामधली सगळी तयारी करून ठेवली आणि गावातल्या सगळ्या तरुणांना ऋषिकेशची मिरवणूक काढण्याची तयारी केली. आता गावातून ऋषीची मिरवणूक काढायची होती. 25 तोफा लावायच्या होत्या. 10,000 तोट्याची लढ लावायची होती. कारण आपला पोरगा सीमेवरती लढतोय. आपल्या गावचं भूषण आहे, आपल्यासाठी उभा आहे. 2 वर्षापासून गावाला आला नाही. अरे काय प्रेम असेल गावकऱ्यांचं. मिरवणूक काढण्याचं नियोजन ठरलं. सांगतोय रे मी आजच्या कीर्तनात तुम्हाला, एखादा तुमच्या गावाला जवान असेल, सैनिक असेल, तुमच्या तालुक्यात असेल, तुमच्या जिल्ह्यात असेल, तो जर सुट्टीमध्ये गावाकडे आला तर एखाद्या मंदिरातल्या देवाचं दर्शन करायला तुम्ही विसरलात तरी चालेल, पण समोरून येणाऱ्या सैनिकाला मानाचा सल्यूट करा, त्याला मानाचा मुजरा करा. अरे त्याचे डोळे भरून येतील रे, आनंदानं त्याचं हृदय भरून येईल. अरे जिवंत असताना त्याची मिरवणूक काढा, जिवंत असताना त्याच्या आईचं दर्शन घ्या, जिवंत असताना त्याच्या बहिणीला, त्याच्या बायकोला बोला. 2-2, 5-5 वर्ष तो आपल्यासाठी तिथं उभा आहे, त्याला सुट्टी मिळत नाही रे दादा. अंगाची कातडी काढली, त्याच्या पायात घालायला चप्पल करून दिली ना तरी सुद्धा फिटणार नाहीत. आपले उपकार फेडू शकत नाही. तो पोरगा गावाला येत. मेल्यावर नका, मेल्यावर अमर रहे म्हणू नका, गेल्यावर 1 लाखाची गर्दी करू नका, गेल्यावर अमर रहे वंदे मातरमच्या घोषणा देऊ नका. जिवंत असताना त्याचा सन्मान करा. तो जर सुट्टीमध्ये गावाकडे आला ना, गावानं त्याला फाट्यावर आणायला जा. तो जर निघाला ना, गावानं त्याला भाळवणीपर्यंत वाटी लावायला जा. ज्या दिवशी तुम्ही त्याला वाटी लावायला जाल ना, त्याचं हृदय भरून येईल, ढस ढसा रडेल, तो मोकळा होईल की मी देशासाठी जगलो, अभिमान वाटेल त्याला. जिवंतपणे करा रे दादांनो. हे अक्रूर महाराज साखरे कीर्तन करतोय मी. महाराष्ट्रात असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनात मी जवान सांगितलं नाही. रोज सांगतोय दादांनो, रोज ऐका. दिवाण बनणं कशाला म्हणतात. पोरगा आता सुट्टीमध्ये गावाकडे येणार होता. सगळ्या गावात आनंद होता. आता सुट्टी 2-4 दिवसाला आली होती. आता ऋषी तयारी सुरू झाली होती. नेमकी ज्या दिवशी सुट्टी होती त्याच्या आदल्या दिवशी जम्मू काश्मीरच्या 36 मराठा बटालियनमध्ये रात्रीची 2ची ड्युटी त्याला लागली होती. सकाळी 8ला ती ड्युटी संपणार होती. 8:30ला तो विमानानं बसणार होता, दिल्लीला येणार होता. सगळी व्यवस्था झाली होती. 2 वर्षापासून आई पाहिली नव्हती. 2 वर्षापासून भाऊ नव्हता, बहीण सुद्धा पाहिली नव्हती. की बापाला पाहिलं नव्हतं, की मित्राला पाहिलं नव्हतं. रात्रीची ड्युटी करत होता, सीमेवरती लढत होता. अरे एक छोटा दहशतवाद्याचा हल्ला झाला. त्या दहशतवाद्याच्या हल्ल्यात आपले सैनिक पुढे सरकले. भरपूर दहशतवाद्याचा खात्मा केला. 2-3 दहशतवाद्याच्या मागे ऋषिकेश पळाला. एका छुटा रुस्तम दहशतवाद्यानं 2 गोळ्या त्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीवर झाडल्या आणि तो ऋषी त्या क्षणाला जमिनीला पडला. मातीला मुजरा करून हसत हसत निघून गेला. ज्या दिवशी त्याची मिरवणूक काढायची होती त्या दिवशी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून त्याची बॉडी गावाला आहे. बापानं झेंडा सरकवला. आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. धाड दिशी बाप खाली कोसळला. दुभंगली धरण माता फाटले आकाश, कधी भेटणार माझा रे, कधी भेटणार मला रे, कधी भेटणार माझा रे, बाळ
माझा बाळस. बाप रडत होता. आईचा एकुलता एक हृदयाचा तुकडा आता देश सोडून गेला होता. माय तर मूर्छित पडली होती. हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आलं होतं. वर्षा नावाची एकच बहीण होती. 2 वर्षापासून तिनं दादाच्या हाताला राखी बांधली नव्हती. चांदीची राखी भावाच्या हाताला बांधत होती. कोण सांगणार तिला की तुझ्या भावाचा हात आता जिवंत राहिला नाही. सगळं गाव रडलं, देश रडला. कोरोनाच्या काळात दिवाळीच्या सणाला कोल्हापूर जिल्ह्यानं दिवाळी केली नाही. त्या सैनिकाला जर तुम्ही विचारणार आहे तुझं काय जाण्याचं वय का, 18व्या वर्षी, 20व्या वर्षी, 25व्या वर्षी छातीवर गोळ्या जलतून मुजरा करून निघून जातो, तो जवान तुम्हाला सांगेल या देशाच्या मातीसाठी मी दिवाना झालोय, देशाच्या मातीसाठी मी दिवाना झालोय. दिवानं बनलं पाहिजे. मुलांना शिकवण्यासाठी ही मंडळी दिवाणी झालेली आहेत. योगेश महाराज, एकनाथ महाराज यांच्या संस्था आहेत. आमचे जगदाळे गुरुजी हे दिवाणी झालेली मंडळी आहेत, म्हणून मुलांना शिकवतात. अरे सप्ताह काय मजा म्हणून नसतो करायचा, हे एकत्रित येण्याचं साधन आहे. इथं तुम्हाला सैनिक ऐकायला मिळेल, इथं तुम्हाला गवळणी ऐकायला मिळतील, इथं तुम्हाला एका विचाराची माणसं पाहायला मिळतील. हे काय मजा म्हणून नाही, हे देशातलं सगळ्यात मोठं प्रगतीचं साधन आहे. सप्ताह हा जगातला परमोच्च साधनाचा मानबिंदू आहे. तो करत आहेत योगेश महाराज. तुम्ही फार आनंद वाटला. डॉक्टर तुम्ही सहकार्य केलंय, तुम्हाला फार आमच्या शुभेच्छा आहेत. आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, दिवानं झालं पाहिजे रे. कळलंय 9 महिन्यात आपल्याला किती श्रीमंत माणसं मिली. 10,000 कोटी रुपयाची संपत्ती होती ठाण्याच्या त्या बाईची, फेकून दिले पैसे, तिने पण वाचता आलं नाही तिला. हे शिका जरा राजांनो. माझी विनंती असेल दिवानं बना. गवळणी पाण्यात दिवाण्या झाल्या. 1:15 वाजल्यामुळं पाण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. तळवे तळा हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी चोरीत लोणी अवनी धरिती गवळणी मांदित चरणी देवी दूध भक्षुनी तमाल निरे नवन केले साधू कृष्ण झाला. गावातली पोरं एकत्रित केली. मग दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा यशोदे बाळ तुझा खोड्या आल्या. यशोदा म्हणायची खोड्या नको करू माझी बा, खोड्या नको करू रे राजा. एक गवळण विनंती करायची, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी का जावी. सगळ्या गावात एकच कृष्णाची चर्चा. पाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाजी या पोरे आजी चोरी केली खरी. सगळ्या गावात बोबाटा झाला. यशोदा कंटाळली. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली या जुन्या गवळणी आहे. अशा गवळणी राहिले ना, भंगार गवळणी आले. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ. काय गवळणी काही अरे यार, राधा काय फिरणारी का? काही म्हणतात लोक महाराज, चांगले चांगले भजनी म्हणतात. राधे चल माझ्या गावाला म्हणत जाऊ ना. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा. राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिंदाच्या बायकोला लाव ना गोंडे तिकडे. बरे राधा गोंडे लावणारी कशी होती का राधा? क्षणभरी घरी असता खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी. थापटोनी निजा विद्या फळोनी जापुरानी द्वारा राधे 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 हे ईशा राधे राधे हे ईशा. गायब झाली. आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांची गवळणी बरं. राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी. हृदय मंच की पौडविला श्री हरी.
ही राधा शिकवा. यशोदा कंटाळली, 1 वाजल्यामुळे यशोदेने सांगितलं बाळा उद्या जाई राणा सगळे घेऊन ये गोदना. जातो आई, पण सगळ्या मित्रांना घेऊन जातो. अरे तुम्ही गाया घेऊन ये सारे गोपाळ राणात या. मग सगळे गोपाळ आले, वाकड्या आला वाकड्या, पेंद्या आला पेंद्या, अरे सुदाम्या पण आला, सगळे पोर आले. एक पोरगा आला नाही. 1 मिनिटात सांगतो, त्याचं नाव बोबड्या होतं. तो बोबड्या आला नाही, कारण बोबड्या देवावरती रुसला होता. तुम्ही रुसले का कधी देवावर? बायकोवर नाही चाललंय, आपल्या पोरावर नाही चाललंय, देवावर कधी रुसलो का आपण? देवा, संत रुसले देवावर, देव रुसला संतावर. ऐका ना, बोबड्या आला नाही. वाकड्या म्हटलं बे देवा, पेंद्या आलाय, वाकड्या आलाय, सुदाम्या आलाय, सगळे दोस्त आलेत आपले, पण एक पोरगा आला नाही. कोण? म्हटले ते बोबड्या. का आला नाही? म्हटले चला त्याच्या घरी, देव त्याच्या घरी. काय भाग्य त्याचं, छोटीशी झोपडी महाराज त्याची जामगाव मध्ये. देव त्याच्या घरी आला. देव त्याच्या घरी आला आणि देवानं त्याला आवाज दिला, ए बोबड्या, अरे चल की रे, 1 वाजायला लागलाय, उशीर झालाय रे, चल की रे बोबड्या. अरे बोल बोबड्या, चल की रे, अरे चल बोबड्या, उशीर झालाय बोबड्या, चल की रे. बोबड्या म्हटलं हे देवा मी येणार नाही. पण ते बोबडं होतं ना, ते बोबडं बोलायचं, ते त्याच्या भाषेत म्हणलं ऐका. दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा, दाई बा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. दाईबा दाईबा आले, दाईबा 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 कितना नकोले बा, दाईबा कितना नकोले बा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आले आले काय येणार नाही. आता देव बोबडा नाही, देव बोबडा नाही. देव म्हटलं काय येणार नाही. बोबड्या बोबड्या भाषेत देवाला कारण सांगतो, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. बोबडी गवळण आहे म्हणून ऐका, एवढीच सांगतो आणि संपवतो. बोबड्या म्हटलं देवा काय येणार नाही. ऐका. अतीत एकदा तगली पोलमिली, अतीत एकदा तगली पोलमिली, माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेवा, माळ्याच्या मल्यामध्ये गेलो लेवा, माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या, काकड्या काकड्या. माळ्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तकल्या होत्या. मग काय झालं? सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या, काकड्या काकड्या सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या, सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या, सगळ्या पोलांनी, 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 सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या, सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या. मी तकली तोलायला गेलो लेबा, मी तकली तोलायला गेलो लेबा. तिकडून आला मायाचा मालक, तिकडून आला मायाचा मालक, माझ्याच्या शेंडीला धरलं लेबा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. आले आले दाईबा दाईबा कितना नकोले बा. अरे म्हटलं मग माळ्यानं तुझी शेंडी धरली, माझा काय गुन्हा? म्हटलं ते माळ्याचा नाही रागा. मग अशी तर एकदा तगली पोल मिळून यशोदेच्या घरी गेलो लेबा. यशोदे तुझी आई ए किसन्या काय येणार नाही ऐक. अशीच एकदा अतीत एकदा तगली पोल मिळून यशोदेच्या घरी गेलो लेबा. यशोदा मैयानं पुरणपोळ्या केल्या होत्या. तुमच्याकडे करतात ना पुरणाच्या पोळ्या? हा, पुरण बाहेरून असतं ना, आतून असतं.
यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या, मग काय झालं? सगळ्या पोलांना दोन दिल्या. तुझ्या आईनं एक किसन्या तुझ्या बरोबर काय येणार नाही आई. सगळ्या पोलांना दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन 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 दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो देता, मी पोली मागायला गेलो देता, मला चालदी दिली लेवा. आम्ही नाही ना, आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही 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 तुझ्या संग येणार. तुझ्याच बरोबर येणार. जाणार कुठं? असा रुसवा देवानं काढावा. यावर्षी बोबड्या सांगितलं तुम्हाला, पुढच्या वर्षी आता वाकड्या सुद्धा नाही. तुम्ही म्हणताल यायचंच का तुला पुन्हा अजून? असं काही नाही. म्हणजे असं हे फार गोड आहे महाराज. आमचे योगेश महाराज मला म्हटले, बाबा काल्याचं कीर्तन तुमचंच पाहिजे. अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. अनेक प्रकारचे एक एक खेळ एक एक खेळ वाह, जय हो. संजू महाराज जोरात वाजा अजून एकदा जोरात. आमच्या सगळ्यांचं क्षणक्षण आयुष्य देवानं बाजूला काढावं आणि आमच्या या हिऱ्यांना मिळू द्यावं. वा, काय गोड गायलं महाराज. असे एक एक प्रकारचे खेळ, त्याच्यामध्ये रंगावं नाचावं महाराज. एक एक खेळ आहे महाराज. नाही दक्षिणा नाही तर निदान एवढं तर दक्षिणा नाही तर निदान असा एक एक खेळ रंगला. संस्थेचा कार्यक्रम बरं का. असा एक एक खेळ रंगला. एका एका खेळामध्ये गोपाळ दमले. 1 वाजल्यामुळं आता या असं आहे बरं का. हे काल्याचं कीर्तन म्हणजे असं आहे, ते 4 तास 5 तास काय 6 तास काय एक एक खेळ सांगता येईल महाराज.
लई गोड महाराज. असे अनेक प्रकारचे खेळ झाले. गोपाळाने देवांना विनंती केली, देवा 3 दिवसापासून आम्ही खेळ मांडलाय, कोविड-19च्या नंतर आम्ही देवा तुझा भक्ती जय जयकार केला, अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं देवा. हे देवा आता तेवढा तुझ्या हातचा प्रसाद आम्हाला दे, एकदाचा हा महारोग आमच्यातून जाऊ दे आणि आम्हाला पुन्हा एकदा पंढरपूरची वारी, ज्ञानोबारांची वारी करता येऊ दे. आम्हाला एका विचारानं जगामध्ये राहू दे. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, आम्हाला एका विचारामध्ये पाहायचं आहे ना देवा. एक विचार पाहिजे, एके ठाई एकाला तुका म्हणी भाविकाला. आणि मग देवानं सगळ्यांच्या शिद्रा एकत्रित केल्या, खडकी सोडलेल्या मोठा, आजीचा दहिकाला घुमटा, सगळे एकत्रित आले बरं का. फक्त एक आलं नाही, मन. इथं बसलंय ते पण संध्याकाळच्या कीर्तनाकडे चाललंय. मन, त्याच्यासाठी देवानं वेणू वाजवलं. म्हणून हे गायन जे असतं ना ते आपलं मन स्थिर करतं. मन मंडपात आणतं. वृंदावनी वेणुगवनाचा मायवा, गोड वेणू वाजायला लागले. हजारे महाराज, एकनाथ महाराज, बाजीराव महाराज, बाबा महाराज, इकडे श्रीराम महाराज, हे आमचे महागोविंद महाराज, सोमनाथ महाराज, हे आमचे जगदाळे गुरुजींचे सगळे विद्यार्थी त्या रंगामध्ये, वेणूच्या रंगामध्ये नाचायला लागले. भुलविले वेणुनादे, जोगिया रागातला वेणू आहे. भुलविले वेणुनादे, वेणु वाजविरा गोविंदे, पांगुळले यमुना जळ. गोड असा जोगिया, मालकंस, मारवा, अनेक राग म्हणता येतील. गोड राग महाराज. तो वेणूचा नाद घुमला. सगळ्या गाया, सगळे गोपाळ, सगळ्या गवळणी देहभाव विसरल्या. सगळे एका विचारानं, जसं आज हे जामगाव, आज हा परिसर या मंडपात आलाय, अंतकरण विसरलंच आपण 2 तासापासून. कोण आपण आहोत, काय आहोत, इतकं रंगून गेलो, मालूसारखं दिवानं झालो. उलटा मेकअप काय आणि उलटा शालू काय माहिती नाही आपल्याला. असं सुंदर जीवन बनलं. आणि मग देव प्रसन्न झाला. भगवंतानं प्रसाद दिला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. तुका म्हणे हाती ठोका काही कृष्ण मणी अवभाजनी पूर्ती सोहळ्यानिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव, त्यानिमित्ताने आज काल्याचं कीर्तन आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार साखरे महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा आपल्या सगळ्यांना योग आला. त्याबद्दल मी सगळ्या जामगाव परिसरातर्फे साखरे महाराजांचं धन्यवाद देतो त्यांना. आणि महाराज, 1 वर्ष झालं करोनाचं संकट, अतिशय सगळेच लोक दुःखी, घराच्या बाहेर पडण्याची सोय नाही. अशा परिस्थितीमध्येही आपले योगेश महाराज असतील, आमचे दळवी महाराज असतील, यांनी सगळ्या जामगाव परिसराच्या सहकार्याने या त्रिदिनी महोत्सवाचं आयोजन केलं. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन झालं. आणि मला सांगावं असं वाटतं, बऱ्याच लोकांना वाटतं की काय हे महाराज लोक सप्ताह करतात, पण मला सप्ताह म्हणजे सप्ताहामध्ये नेमकं काय होतं. सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा होतात, सप्ताहाच्या निमित्ताने ज्ञानदान होतं, सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक माणसाचं समाधान यामधून होतं. सप्ताहाच्या निमित्ताने ज्यावेळेस ज्ञानदान आणि समाधान होतं त्यामधूनच प्रत्येक माणसाचं वैभव जन्माला येतं. आणि म्हणजे सप्त्यामध्ये महाराज काय असतं की तुम्ही लोक खूप अभ्यासू आहात, प्रत्येक गावोगावी जातात, कीर्तन करतात आणि प्रत्येक कीर्तनाच्या वेळेस हजारो लोकसंख्येने लोक तुमचं कीर्तन ऐकतात. प्रत्येक वेळेस त्यामधून काहीतरी शिकायला भेटतं आणि ते शिकून तुम्ही आम्हाला आमच्या पुढं प्रत्येक कीर्तनरूपी सेवेमध्ये पुढं सादर करता. आणि मी डॉक्टर या निमित्ताने सांगतो की आजच्या काळामध्ये
प्रत्येक माणसाकडं पैसा भरपूर आहे महाराज, पण पैसा असून सुख नाही, समाधान नाही. आणि जर सुख आणि समाधान नसेल तर प्रत्येक माणूस हा आजाराने त्रस्त झाला आहे. आणि त्या आजाराने त्रस्त राहायचं असेल, गोळ्या सुटायच्या असतील, तर प्रत्येक माणसाने या अध्यात्मामध्ये आणि या कीर्तनरूपी सेवेचं स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच मी आजही सगळ्या व्यस्त अवस्थेतून सुद्धा हे कीर्तन ऐकायला आलो आणि खूप बरं वाटतं. कीर्तन ऐकल्यानंतर जे 1-2 तासाचा वेळ गेला त्यामध्ये माणसाला कुठल्याही प्रकारचा विचार डोक्यामध्ये येत नाही. आणि हे विचार जर डोक्यामध्ये आले नाहीत तर प्रत्येक माणसाचं म्हणजे 2 तास जर विचार डोक्यामध्ये आले नाही तर तो दिवस चांगला जातो. आणि दिवस जर चांगला गेला तर नक्कीच तुमच्या शरीराचा ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल होण्यासाठी मदत होते. म्हणून मी सगळ्याच लोकांना सांगू इच्छितो की प्रत्येक वर्षी सप्ताह झाले पाहिजेत. आणि सप्ताह करताना की आता हे महाराज लोक असतात ते तरी कुठून पैसे आणतील, प्रत्येकाने थोडीसं खारीचा वाटा उचलला पाहिजे, प्रत्येकाने थोडी मदत केली पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी महाराज सप्ताहाचं आयोजन करत जा. आमच्यासारखे सगळेच लोक चांगले आहेत, प्रत्येकजण मदत करतील आणि या सप्ताहाचा आनंद घेतील. असो, प्रत्येक वर्षी सप्ताह करण्यासाठी महाराज लोकांसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.